गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत कोलंबीचा पुलाव, तो पण हेल्दी पुलाव। त्यात आपण खूप सारे व्हेजिटेबल्स पण यूज करणार आहोत। पुलाव बनवण्यासाठी पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यात तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यात एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात 2 उभे चिरलेले कांदे टाकायचे आहे आणि थोडा कढीपत्ता टाकायचा आहे। कांदा आपल्याला छान लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। कांदा छान भाजला गेला की त्याची चव ही खूप छान लागते। कांदा भाजायला थोडा वेळ लागेल, पण आपल्याला पेशन्स ठेवून कांदा भाजून घ्यायला लागेल। त्यानंतर कांदा लवकर भाजला जावा म्हणून त्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि कांदा हा छान लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजतो तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया। वाटण बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये मी टाकले आहे काश्मीरी मिरची, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा छान भाजला गेलेला आहे। तर मी अद्रक लसूणचे जे वाटण आहे ते यात टाकून घेते आहे। त्यानंतर हे वाटण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यात मी 3 टोमॅटो घेतले आहे, त्याला पण मिक्सर जारमध्ये ब्लेंड करून घेतला आहे आणि टोमॅटोची प्युरी यात टाकलेली आहे। त्यानंतर हा मसाला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यात कोथिंबीर टाकायची आहे। फोडणीत कोथिंबीर टाकली की चव ही खूप छान येते। त्यानंतर हा मसाल्यामध्ये आता आपण टाकूया आपले घरगुती मसाले, जसे की लाल तिखट, हळद, धने पावडर आणि काळा मसाला। तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता। त्यानंतर हे सगळे मसाले जे आपण टाकले आहे ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यात आपण चवीनुसार पुलावपुरतं लागणारं मीठही टाकून घेणार आहोत आणि मसाले छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला। तुम्ही इथे बघू शकता, इथे छान कलर पण आलेला आहे आणि मी सगळे मसाले छान भाजून घेणार आहे। त्यानंतर यात आपल्याला भाज्या टाकायच्या आहे, जसे की गाजर, बटाटा, फरसबी आणि फ्लावर। जितक्या भाज्या तुम्हाला जमेल तितक्या तुम्ही टाकू शकता। मी यात वाटाणे पण टाकलेले आहे। म्हणजे हा एक हेल्दी पुलाव होतो। मुलं भाज्या खात नाही, पण त्यांना प्रॉन्स आवडतात, तर अशा प्रकारे जर तुम्ही भाज्या टाकून पुलाव बनवला तर मुलं प्रॉन्स पण खातील आणि त्याबरोबर भाज्या पण खातील। अशा प्रकारे सगळ्या भाज्या टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यात आपल्याला हिंग टाकायचं आहे। हिंग टाकल्यावर पुन्हा सगळ्या भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता भाज्या छान मिक्स झालेल्या आहे। भाज्या छान मिक्स झाल्या की त्यात आपण टाकणार त्याला 10 मिनटं वाफवून घेणार आहोत। त्यानंतर 10 मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि भाज्याही थोड्या मऊ झालेल्या आहे। त्यानंतर यात आपण टाकणार आहोत कोलंबी। कोलंबीला पण आपल्याला भाज्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी कोलंबीला छान मिक्स करून घेते आहे। कोलंबीला भाज्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपली कोलंबी छान मिक्स झालेली आहे। आता मी इथे बासमती तांदूळ टाकणार आहे, जो मी अर्धा तास आधी भिजवून ठेवलेला होता। त्यानंतर भात टाकल्यावर आपल्याला तो छान मिक्स करून घ्यायचा आहे। भाज्या आणि तांदूळ हे छान मिक्स व्हायला हवे आहे। बासमती राईस मी इथे 2 वाटी घेतलेला आहे, त्याच्यासाठी 3 ते 4 वाटी पाणी गरम केलेलं आहे। नेहमी पुलाव बनवताना आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही। तुम्ही इथे बघू शकता मी राईस आणि प्रॉन्स आणि भाज्या छान मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर यात आपण थोडा कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्यावर अजून एकदा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे आणि असा कलरफुल भात दिसतो आहे। त्यानंतर यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। गरम पाणी टाकून झाले की आपल्याला हा भात शिजायला 15 मिनटं लागेल। मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर आपल्याला 15 मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता छान प्रॉन्स पण दिसतात आहे। हिरव्यामध्ये मटर आणि फरसबी पण छान दिसते, फ्लॉवर पण दिसतोय, बटाटा पण दिसतोय। एकदम हेल्दी असं प्रॉन पुलाव हा होतो। त्यानंतर इथे छान पाणी घालून भाताला आणि भाज्यांना छान मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता
त्यानंतर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 15 मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला पुलाव हा रेडी आहे. प्रॉन्स पण छान शिजले आहे, आपल्या भाज्या पण छान शिजल्या आहे आणि आपला पुलाव हा इथे रेडी झालेला आहे. आता आपण याला सर्व करूया. हा पुलाव तुम्हीही करून बघा आणि मुलांना खायला द्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.